वर्क लाईफ बॅलेन्स इज जस्ट अ मिथ. असो, ऑफिस आणि घरकाम हे करणं खूप डिफिकल्ट आहे, पण अशक्य नाही. इथे माझे आज फादर इन लॉ हॉस्पिटलाइज होऊन डिस्चार्ज होऊन आलेले आणि म्हटलं त्यांचंच एक कपड्यांचं राऊंड मशीनला लावून द्यावं. काही तिथे घरचे पण कपडे होते, तर म्हटलं एक राऊंड करूया. त्यात मी कपडे आणि लिक्विड डिटर्जंट आणि छान स्मेलसाठी कम्फर्ट टाकून मशीनला एक राऊंड लावून घेतलेला. इथे ऑलरेडी मी माझ्या मशीनची सेटिंग करून ठेवलेली आहे आणि मला असं दरवेळी करत बसायला लागत नाही परत सेटिंग. त्यानंतर म्हटलं छान घरात एक स्मेलसाठी कॅन्डल ऑन करावी आणि मार्केटमधून फ्रेश फ्रूट्स आणलेले होते आणि माझी फ्रूट बास्केट पण रिकामी झालेली होती. म्हटलं ते पण अरेंज करून घेऊयात आणि इथेच मी तिथे फ्रूट्स अरेंज करत बसली आणि सोबत माझा पिल्लूची गोडगोड बडबड पण आणि तिच्यासोबत कन्व्हर्सेशन पण करत होते. त्यानंतर म्हटलं आता आपल्याकडे थोडं वेळ आहे, तर आपण दारापुढे छोटीशी रांगोळी पण काढून घेऊयात. आता सायंकाळी किंवा रात्री रांगोळी काढत नाहीत असं बहुतेक लोक म्हणतात, पण मला त्यामागचं सायन्स माहिती नाही आहे की का नाही काढावी, त्यामुळे मी ते मानत नाही. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी रांगोळी काढायला बसते, कारण मला रांगोळी काढणं प्रचंड आवडतं. छोटी का असेना, मला दारापुढे छोटीशी रांगोळी असणं फार आवडतं. इथे बिफोर आणि आफ्टर लुक रांगोळी काढतानाचं तुम्ही बघू शकता. हे असे छोटेसे फ्लावरवाली मी रांगोळी काढलेली आणि दारापुढे एंट्रन्सला छोटासा दिवा लावलेला आणि इथे कलर्स, कारण दिवाळीमध्ये माझ्या रांगोळीचे सगळेच कलर्स एम्प्टी झालेले, त्यामुळे माझ्याकडे काहीसे मोजकेच कलर्स अवेलेबल होते, त्यानेच मी रांगोळी काढलेली. आणि असं दारापुढे रांगोळी काढल्यानंतर किती छान वाटतं हे सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर माझ्या सोबत टाईम स्पेंड करून गोड बडबड ऐकून मी तिला डिनर फील केलेलं. आणि तुमचा पण पिल्लू मोबाईल बघून डिनर करतो का मला सांगा.